प्रशांत कोरटकर यांनी फरार होण्यासाठी वापरलेली जी गाडी होती ती आता कोल्हापूरमध्ये आणण्यात आली आहे। पोलिसांनी चंद्रपुरामधून पलायनासाठी वापरण्यात आलेली ही गाडी कोल्हापूरमध्ये आणली आहे। कोरटकरला गाडी पुरवल्याचा धीरज चौधरी याच्यावरती ठपका आहे। तर एक महिना प्रशांत कोरटकर हा पोलिसांच्या हाती लागत नव्हता। त्याच दरम्यान त्यांनी जी गाडी वापरली ती आता चंद्रपूरवरून कोल्हापूरमध्ये आणली गेली आहे। विजय केसरकर आमचे प्रतिनिधी याविषयी माहिती देतात। विजय, काही कळू शकलंय ही गाडी नेमकी कुणाची आहे आणि कुठे जाण्यासाठी त्याने ही वापरली होती? यामिनी, ज्या दिवसांपासून प्रशांत कोरटकर हा फरार होता त्या दिवसांपासून जी गाडी वापरली होती ती हीच गाडी कोल्हापूर पोलिसांनी आहे ती आता चंद्रपूरवरून आणलेली आहे, जप्त केलेली गाडी आहे। जो धीरज चौधरी आहे प्रशांत कोरटकरचा मित्र, कारण ज्या पद्धतीनं कोर्टामध्ये काल सांगण्यात आलं की 5 व्यक्ती ह्या त्याला मदत करत होत्या, त्यामध्ये धीरज चौधरी आहे तो होता चंद्रपूरचा आणि त्याची ही गाडी आहे। ज्या गाडीचा उल्लेख काल कोर्टामध्ये देखील युक्तिवाद करताना झाला होता आणि त्याचा नंबर देखील जो आहे तो कोल्हापूर पोलिसांनी दिला होता। MS 34 CD 7720 ही गाडी आहे धीरज चौधरीची आणि धीरज चौधरी हा एक बुकी आहे आणि त्यानेच प्रशांत कोरटकरला फरार होण्यासाठी पैशाचा वापर आहे तो त्यानेच केला आहे, कारण कुठलेही ट्रान्झॅक्शन आहे ते त्याने ऑनलाईन पद्धतीने केलं नव्हतं आणि म्हणूनच या ठिकाणी जर बघितलं आपण तर प्रशांत कोरटकरने जी फरार होण्यासाठी जी एक महिना गाडी वापरली तीच ही गाडी आहे आणि याच गाडीतून तो फरार झाला होता। नागपूर, चंद्रपूर, तेलंगणा, हैदराबाद या सगळ्या ठिकाणी जो गेला तो याच गाडीतून गेला होता आणि आता पोलिसांनी ती गाडी आहे ती जप्त केलेली आहे। धीरज चौधरी नावाच्या व्यक्तीची ही गाडी आहे आणि ही गाडी पोलिसांनी जप्त केली। काल ज्या पद्धतीने युक्तिवाद झाला होता की 5 व्यक्तींसोबत 5 व्यक्तींनी त्याला मदत केलेली आहे आणि 5 व्यक्तींची नावं आहेत ती कोर्टामध्ये सांगण्यात आली। त्यामध्ये धीरज चौधरी हा प्रमुख व्यक्ती होता। पहिल्यापासून धीरज चौधरीचं नाव हे येत होतं। तो चंद्रपूरचा आहे मूळचा। चंद्रपूरमध्ये हॉटेलमध्ये थांबण्यासाठी सुद्धा धीरज चौधरी यांनाच प्रशांत कोरटकरला मदत केली होती आणि आता ही गाडी धीरज चौधरीची कोल्हापूर पोलिसांनी जप्त केलेली आहे। या गाडीचा नंबर देखील पोलिसांनी आहे तो कोर्टामध्ये दिला होता। काल ज्या पद्धतीनं कोल्हापूरची टीम गेली होती त्या टीमनं ही गाडी जप्त केली। आणखी एक दिवसाची म्हणजे आज एक आणि उद्या एक 2 दिवसाची अजून पोलीस कोठडी प्रशांत कोरटकरला आहे। त्या दरम्यान हा एक महत्वाचा पुरावा आहे तो कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागलाय आणि तो आता जप्त केलेला आहे। यामिनी, अगदी धन्यवाद विजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। दरम्यान ही गाडी कोरटकरला नाही तर प्रशिक पडवेकरला दिली होती असं धीरज चौधरीने म्हटलंय। प्रशांत कोरटकरने चौकशीमध्ये धीरजचं नाव घेतलं होतं, मात्र कोरटकरला ओळखत नाही। पडवेकर हा मित्र असल्यामुळे गाडी दिल्याचं धीरज चौधरी म्हणतोय। मेरा दोस्त प्रसिक पडवेकर है जो पिछले 8 से 10 साल से मेरा दोस्त है। वो कुछ काम के सिलसिले में चंद्रपुर आया था और उनकी साइड से गाड़ी ख़राब हो गई। उन्होंने मुझे कॉल किया कि भैया हमारी गाड़ी ख़राब हो गई है, हमने यहाँ पे मैकेनिकल को दिखा दी है लेकिन ये गाड़ी मर्सरीज होने की वजह से चंद्रपुर में ये गाड़ी नहीं बन पा रही है, तो आप मुझे अपनी गाड़ी दे सकते हो क्या? मुझे लोकल में चंद्रपुर में काम है, आपकी गाड़ी की ज़रूरत है। तो उसके लिए फिर उनकी गाड़ी नहीं भी बन रही थी तो उसके लिए मुझे टो नंबर भी मांगा उन्होंने कि यहाँ से गाड़ी नागपुर के लिए टो करके जाने के लिए मुझे किसी का नंबर प्रोवाइड करवा के दीजिए। तो मैंने उनको एक नंबर भी प्रोवाइड किया हूँ और मुझे यहाँ पे प्रशांत कोरटकर का रूम बुक किया है करके ये लोग बोल रहे हैं। तो मैंने प्रशांत कोरटकर का किसी भी तरह का होटल में रूम बुक करके नहीं दिया हो और किसी भी तरह की कोई दूसरी मदद नहीं किया। एबीपी माझाच्या हाती या क्षणाची सगळ्यात मोठी आणि एक्सक्लुझिव्ह अशी बातमी लागली आहे। प्रशांत कोरटकरच्या वादग्रस्त रोल्स रॉयस गाडीच्या संदर्भातली ही मोठी आणि एक्सक्लुझिव्ह अशी माहिती आहे। प्रशांत कोरटकरच्या आलिशान आणि वादग्रस्त रोल्स रॉयस गाडीचा शोध सध्या पोलीस घेत आहेत, मात्र या गाडीची माहिती एबीपी माझाने शोधून काढली आहे। पिंपरी चिंचवडचे बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटे यांच्याकडे ही रोल्स रॉयस गाडी असल्याचे समोर आलं। तुषार कलाटे यांच्या मुळशीच्या फार्म हाऊसवरती ही गाडी असल्याचं एबीपी माझाच्या हाती लागलेल्या व्हिडिओमधून दिसतंय। एबीपी माझाने ही गाडी शोधून काढली
आता तरी सीआयडीला जाग येणार आहे का? सीआयडी ही गाडी जप्त करणार का, असाही सवाल आहे. WB02AB123 या क्रमांकाच्या या रोल्स रॉयस सोबत तुषार कलाटे यांचे सुद्धा फोटो आहेत. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे प्रशांत कोरेटकर आणि तुषार कलाटे या दोघांचा एकत्रित व्हिडिओ सुद्धा एबीपी माझाच्या हाती लागलाय. या व्हिडिओमध्ये प्रशांत कोरेटकर आणि तुषार कलाटे यांच्या सोबत वादग्रस्त तांत्रिक मनोहर भोसले हे सुद्धा दिसतात. मनोहर भोसलेंवरती याआधी अघोरी विद्येच्या मार्फत भक्तांना लुबाडल्याचे आणि लैंगिक शोषणाचे गुन्हे दाखल आहेत. तुषार कलाटेंनी ही रोल्स रॉयस प्रशांत कोरेटकरच्या पोलीस अधिकाऱ्यांसोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमधून मिळवली आहे का, असाही प्रश्न आहे. कारण ही रोल्स रॉयस 4,700 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या महेश मोतेवारच्या समृद्ध जीवन कंपनीच्या नावावर आहे. पोलीस तपासामध्ये कोरेटकर या गाडीबद्दल पोलिसांना माहिती द्यायला टाळाटाळ करतोय. मात्र आता या गाडीचं गूढ एबीपी माझानं उलगडलंय. तर ही रोल्स रॉयस गाडी कोरेटकरची नाही तर आपलीच आहे असं व्यावसायिक तुषार कलाटे यांनी म्हटलंय. मात्र ही गाडी BMW फायनान्स या कंपनीकडून 2016-17 मध्ये घेतली असंही त्याने म्हटलं. कोरेटकरसह आपले कोणतेही संबंध नाहीत असाही त्याचा दावा आहे. प्रशांत कोरटकरची गाडी जी आहे आणि त्यासोबतचे जे रील काढलेला आहे तो व्हिडिओ प्रचंड चर्चेचा विषय ठरलेला होता. ती आलिशान गाडी ज्यांची आहे, जे मूळ मालक आहेत ते आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. ती गाडी आपल्या मालकीची आहे. नेमकं प्रशांत कोरटकर ती गाडी गेली कशी, तुमच्याकडे ती गाडी कशी? गाडी मी 2016 मध्ये ती मी बँकेकडनं BMW फायनान्स कडनं विकत घेतली होती. BMW फायनान्सचं त्याच्यावर लोन होतं. त्याच्या संदर्भातले सगळे पेपर, त्याच्या संदर्भातले RC बुक, त्याच्या संदर्भातले सगळे BMW फायनान्सनी मला ते दिलेले आहे. त्याच्यानंतर 3-4 महिन्यापूर्वी प्रशांत कोरटकर हा एक माझ्या कॉमन मित्राबरोबर माझ्या घराच्या तिथं आला होता. मी कार्यक्रमाला जाण्यासाठी मी ती गाडी तिथं घेऊन आलो होतो आणि त्यावेळेस ते आमची ओळख एक कॉमन मित्रांनी करून दिली. ते म्हणले पत्रकार येते. तर त्यावेळेस कोरटकर म्हटलं की मला गाडीची एक चक्कर मिळेल का? तर मी म्हटलं पत्रकार आहे, मारू दे. मला काय त्याचे ऑब्जेक्शन त्यावेळेस नव्हतं, कारण पत्रकार म्हटल्यावर स्वच्छ चारित्र्याचा माणूस असा समजला जातो. मग त्याला एक चक्कर दिली. मग तो म्हणला एक मी फोटो घेतो. त्याच्या माणसानी ते एक फोटो घेतला त्याचा आणि तो रील त्यांनी त्याच्यावर टाकली. गाडीचा आणि त्याच्या गुन्ह्याशी त्याच्या कृत्याशी लांब पर्यंत काहीही संबंध नाही. ही घटना 3 ते 4 महिन्यापूर्वी झालेली. त्याच्यानंतर कोरटकरचा आपला काही संबंध नाही. प्रशांत कोरटकरला ह्याच्या अगोदर आपण कधी भेटलेला होता का त्या घटनेच्या पूर्वी? नाही, त्याच्या अगोदर कधीही मी प्रशांत कोरटकरला भेटलो नव्हतो. आणि ते जे वक्तव्य झालं त्याच्याबद्दल आपल्याला नेमकं काय वाटतं? मी त्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे, शिवाजी महाराज हे आमचं श्रद्धास्थान आहे, असं बोलणं हे अतिशय चुकीचं आहे आणि हे चुकीचं कृत्य केलेलं आहे. ह्याच्याबद्दल माझा तीव्र निषेध आहे. आता ते व्हिडिओज व्हायरल होत आहेत आलिशान गाडीचे आणि त्याच्यावरून कुठेतरी आपल्याला देखील त्रास होताना दिसतोय. काय नेमकं तुम्ही आव्हान करायचं? वेगवेगळं त्याला दिली, त्यांनी विकली, बरेच ह्याच्यात एलिगेशन चुकीचे चाललेले आहेत. असं काहीही नाही आणि पोलिसांना जे सहकार्य लागेल ते मी करायला तयार आहे. कॅमेरा पर्सन प्रसाद सह सुनील भोंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यावरती आता मानहानीचा गुन्हा दाखल झालाय. कोरटकरने नाव घेतलेल्या पडवीकरचा मुख्यमंत्र्यांशी त्यांनी संबंध जोडला होता. नागपूर भाजपनं अतुल लोंढे यांच्या विरोधामध्ये तक्रार सुद्धा केली होती. विनाकारण अतुल लोंढे समाजामध्ये बदनामी करतोय, विनाकारण माननीय मुख्यमंत्री साहेबांची बदनामी करतोय आणि शिवप्रेमींमध्ये पण भ्रम निर्माण करतोय. अतुल लोंढे नाही तर त्यांची परंपरा राहिली आहे आतापर्यंत फेक नेरेटिव्ह तयार करण्याची. प्रत्येक वेळेस ते फेक नेरेटिव्ह करून दंगली घडवणे, जातीमध्ये भांडणं लावणे, सोबत महापुरुषांचा सुद्धा अपमान करणे हे आतापर्यंत काँग्रेसचं सर्व इतिहास आहे. त्या इतिहासाच्या पावलावर पाऊल देऊन अतुल लोंढे हे प्रवक्ते चाललेले आहेत. आज आम्ही त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय आणि यानंतर आम्ही हे सहन करणार नाही. तर कोरटकरला लपवण्यामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाचा हात होता असा घणाघात संजय राऊतांनी केलाय. तेलंगणामध्ये जाण्यासाठी कोरटकरने कोणाची गाडी वापरली असा सवालही राऊतांनी विचारलाय.
प्रशांत कोरटकर यांच्याकडची जी रोल्स रॉईस होती ती कोणालाही सापडत नव्हती, मात्र ती एबीपी माझ्या एका एक्सक्लुझिव्ह रिपोर्टमध्ये सापडलेली आहे. त्याच्यावर बोला म्हणावं. आणि आज मी वृत्तपत्रात वाचलं, जो तेलंगणात गेला प्रशांत कोरटकर, ती गाडी कोणाची होती? ती गाडी मुख्यमंत्री कार्यालयातल्या एका अधिकाऱ्याची होती. म्हणजे प्रशांत कोरटकरला वाचवण्यात, लपवण्यात मुख्यमंत्री कार्यालयाचा हात आहे ना. आपणच दिल्यात बातम्या असत्या. राज्याला हादरवणारी दुसरी एक्सक्लुझिव्ह बातमी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आहे. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर संतोष देशमुखांचा जीव वाचला असता, असं म्हणायचं कारण म्हणजे देशमुखांचं अपहरण झालं त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्याचा जबाब. एबीपी माझाच्या हाती हा जबाब एक्सक्लुझिव्हपणे लागलाय. सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण झालं तेव्हा गाडी चालवत असलेल्या व्यक्तीला कोयता लावला गेला. त्यानंतर त्या व्यक्तीने धनंजय देशमुखांना तातडीने घटनाक्रम सांगितला. धनंजय देशमुखांनी त्यांच्यासह लगेच केजच्या पोलिसांमध्ये धाव घेतली. मात्र पोलिसांनी या दोघांना तब्बल 3.5 तास बाहेर बसवून ठेवलं होतं, असं जबाबामध्ये यांनी म्हटलंय. नवा कायदा पुस्तकामध्ये बघून लिहावा लागतो, त्यामुळे वेळ लागतोय असली कारणं पोलीस देत राहिले. त्याच वेळेला पोलीस स्टेशनला PI महाजन आणि बनसोडे नावाचे अधिकारी होते. त्यांना सर्व हकीकत सांगितली. मात्र घटनेचं गांभीर्य महाजन यांना माहिती असून सुद्धा त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. आरोपींचं मोबाईल लोकेशन सुद्धा शोधलं नाही. अपहरण करणारी स्कॉर्पिओ ज्या बाजूने गेली तिथे जाऊन शोध सुद्धा घेतला नाही. देशमुख गंभीर अवस्थेमध्ये सापडल्यावरती याच प्रत्यक्षदर्शीची सही मात्र पोलिसांनी घेतली. दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटामध्ये पोलीसही सहभागी होते का, असा सवाल आता अंजली दमानिया यांनी विचारलाय. तर या प्रकरणामध्ये पोलिसांना सह आरोपी करण्याची मागणी जरांगेंनी केली आहे. आय विटनेसची सगळ्यात इम्पॉर्टंट अशी जो जबाब असतो तो त्याचाच सगळ्यात महत्त्वाचा असतो. आणि हा तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सुद्धा 3.5 तास त्याला बसवून ठेवण्यात आलं होतं. अतिशय धक्कादायक आहे. आणि पुन्हा तेच पोलीस इन्स्पेक्टर्स होते तिथे. PI महाजन म्हणून होते, PI बनसोडे होते. हेच PI महाजन तिरंगा हॉटेलमध्ये सुदर्शन घुळेबरोबर देखील होते. म्हणजे यांचं कसं संगनमत होतं, कसे ते एकत्रपणे काम करायचे, कसं म्हणजे त्यांच्या कटात हे देखील सामील होते का, असा प्रश्न पडतो. म्हणजे PI महाजननी आणि बनसोडेंनी तात्काळ कारवाई केली असती तर संतोष देशमुख हे आज जिवंत असते. पण मुद्दाम 3.5 तास त्यांना बसवून ठेवण्यात आलं. म्हणजे जेवढे तास ते मारत होते तितके तास यांना पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं. याच्यापेक्षा जास्त निर्दयी कोणी कसं असू शकेल. ऐकून आता जसे जसे खुलासे व्हायलेत ना, खूप धक्के बसायला लागले. किती प्लॅनिंग ना हे विषय झाले. गुंडगिरी संपवायचं असेल तर हे आरोपी मात्र आता फासावरती लवकर जाणं गरजेचं. पण संतोष भाईच्या न्यायासाठी मीडियासुद्धा तेवढ्याच ताकदीनं पळत होतं. सरकारला तपास यंत्रणेला गांभीर्यच नाही आहे या विषयाचं. पण यांना सह आरोपी खरोखर करायला पाहिजे. आणि यांच्यावरती जर असतील शासकीय अधिकारी म्हणून जास्तीचे कलम कामचुकारपणा केला किंवा कायद्याची मोडतोड करायचं काम या 2-3 पोलिसांनी अधिकाऱ्यांनी केलं, हे मारणाऱ्यांपेक्षाही मोठे दोषी आहेत. मारणाऱ्यांपेक्षा खूनच खरा हे अधिकाऱ्यांमुळे झालाय. तर बीड जिल्हा हा गृहमंत्र्यांच्या नकाशावरती आहे की नाही असा सवाल सुद्धा राऊतांनी विचारलाय. बीडच्या पोलीस खात्यावरती अज्ञात शक्तीचं नियंत्रण असल्याचं राऊतांनी म्हटलंय. खात्याचं अपयश आहे. बीडचं पोलीस खातं हे देवेंद्र फडणवीस यांच्या नकाशावर आहे की नाही गृहमंत्री म्हणून अजूनही हा प्रश्न आमच्या समोर आहे. तेव्हा सोडून आजही बीडचं पोलीस खातं हे मुंबईतून नियंत्रण केलं जात नसून कोणीतरी एक वेगळी अज्ञात शक्ती आहे ते आजही बीडचं पोलीस खातं नियंत्रित करते.